स्वागत समिति की मीटिंग हुई और इस मीटिंग में तमाम स्वागत समिति के मेंबर्स शरीक रहे और ये 10वां कुरान प्रवचन है जिसके तैयारियां तकरीबन 6 महीने से चले आ रहे हैं और 3 महीने से तो बहुत ही हाई लेवल पर चली और आज उसके कल से हमारा कुरान प्रवचन का आगाज़ होने वाला है। ये कुरान प्रवचन बसव कल्याण की हिस्टोरिक कर्मभूमि जहाँ से दुनिया में इनकलाब पैदा हुआ, ये कुरान प्रवचन सबको जोड़ने का, सबको मिल बैठने का एक साधन प्राप्त कर रहा है। इस कुरान प्रवचन में आप तमाम से फिर एक मर्तबा विनती की जाती है कि इसमें बड़ी तादाद में लोग, तमाम धर्म के लोग, तमाम वर्ग के लोग, तमाम कम्युनिटीज़ के लोग इसमें शरीक रहकर इस प्रोग्राम को सफलता दें। साथियों, कुरान ईश्वर की वाणी है जो मनुष्य को मार्गदर्शन दिखाने के लिए भेजी गई है। जिस तरह से कोई जीवन गुजारने का एक कैटलॉग है, ये डायरेक्शंस हैं कि किस तरह से इसका उपयोग कर कर हम अपने ज़िंदगी में शांति, सुकून और सफलता प्राप्त कर सकते हैं। ये प्रवादी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर उतारी गई वाणी है, जिस वाणी को उन्होंने अपने जीवन में प्राप्त करके दुनिया को शांति और एक दुनिया के अंदर केवल सिर्फ और सिर्फ 23 ईयर्स के अंदर ये पूरी दुनिया का शॉर्टेस्ट रिवोल्यूशन उन्होंने पेश किया। दुनिया को जो अरब के लोग थे, जो बहुत से बुराइयों में मुब्तला थे, अफ्रीका से लेकर एशिया तक, अमेरिका से लेकर जापान तक का तमाम लोग इस वक्त इसके फॉलोअर हैं। इस लिहाज से कुरान एक अहम संदेश है, तमाम मानवता के लिए है। ये केवल मुसलमानों की ग्रंथ नहीं है बल्कि सारे इंसानों की ग्रंथ है। इसमें जो मार्गदर्शन है वो सबके लिए है। हम आपसे विनती करते हैं कि शाम को ठीक 6:30 बजे उपस्थित रहकर अपने मन को और अपने समाज को अब जो है उसको खुशहाली में तब्दील करें और हम सब इसको कामयाब बनाएं। थैंक यू वेरी मच। ಎಲ್ಲರಿಗೆ ನಮಸ್ಕಾರಗಳು। 10ನೇ ಕುರಾನ್ ಪ್ರವಚನದ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಅಂಗವಾಗಿ ಇದರ ಬಗ್ಗೆ ನಾನು ಕೆಲವು ಮಾತುಗಳು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಡಿಸೆಂಬರ್ 13, 14, 15 ಶನಿವಾರ, ರವಿವಾರ, ಸೋಮವಾರ ದಿವಸ ಪ್ರತಿ ವರ್ಷದಂತೆ ಈ ವರ್ಷವೂ ಕುರಾನ್ ಪ್ರವಚನವು ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದ ತೇರ್ ಮೈದಾನ ಹತ್ತಿರ ಸಭಾಭವನದಲ್ಲಿ ಸಾಯಂಕಾಲ 6:30ರಿಂದ 8:30ವರೆಗೆ ನಡೀತಾ ಇದೆ. ಇದು ಪ್ರತಿ ವರ್ಷದಂತೆ ಈ ವರ್ಷವೂ ಈ ಕುರಾನ್ ಪ್ರವಚನ ಒಳ್ಳೆ ಮಾತುಗಳಿವೆ. ಎಲ್ಲ ಧರ್ಮ ಜೊತೆ ಹೇಗೆ ಸಂಬಂಧ ಇಡಬೇಕು, ನಮ್ಮ ಮಂಗಳೂರಿನ ಖ್ಯಾತ ಇದು ಕುರಾನ್ ಬಗ್ಗೆ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅವರು 6:30ರಿಂದ 8:30ವರೆಗೆ ಸರಿಸವಾಗಿ 1ನೇ ದಿನ ನ್ಯಾಯ ಮತ್ತು ಸಮಾನತೆ ಬಗ್ಗೆ, 2ನೇ ದಿನ ಮನಃಶಾಂತಿ, 3ನೇ ದಿನ ಧರ್ಮ ಮತ್ತು ಮಾನವ ಸಂಬಂಧ ಬಗ್ಗೆ ಸವಿಸ್ತಾರವಾಗಿ ಹೇಳುತ್ತಾರೆ. ಕರೆಕ್ಟ್ 6:30ರಿಂದ 8:30ವರೆಗೆ ಅವು ತಪ್ಪದೆ ಎಲ್ಲರೂ ಬರಬೇಕು. ಅದ್ರಾಗ ತಮ್ಮ ಜೊತೆ ಆಜು ಬಾಜು ಇದ್ದವರಿಗೂ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಒಳ್ಳೆ ವಿಚಾರಗಳು ಕೇಳೋ ಸಲುವಾಗಿ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದ್ರೆ ಅವರಲ್ಲೂ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಅವ್ರದಲ್ಲೂ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ತಪ್ಪು ತಿಳುವಳಿಕೆ ಇದ್ರೆ ಪೂರ್ತಿ ಕ್ಲಿಯರ್ ಆಯ್ತದ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಇದರಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಈ ಪ್ರವಚನದಲ್ಲಿ ಅವರು ಕೊನೆಯವ್ರ ಜೊತೆನೂ ಮಾತಾಡ್ಬೋದು. ಅವ್ರ ಕೊನೆಗೆ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಏನಾರ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಸಂಶಯ ಇತ್ತು, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಅವ್ರ ಬಳಿ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಏನಾರ ತಪ್ಪು ತಿಳುವಳಿಕೆ ಇತ್ತಂದ್ರೂ ಅವ್ರ ಜೊತೆ ಕುರಾನ್ ಬಗ್ಗೆನೂ ಮಾತಾಡ್ಬೋದು. ವಿಶೇಷ ಇದೆ. ಮತ್ತು ಹೊರಗಡೆ ಅದರಲ್ಲಿ ಕುರಾನ್ ಬುಕ್ ಬಗ್ಗೆ ವಸ್ತು ಪ್ರದರ್ಶನೂ ಇದೆ. ಸೊ ಮತ್ತು ಸಾಯಂಕಾಲ ಅವರಿಗೆ ಬಂದವರಿಗೆ ಊಟದ ವ್ಯವಸ್ಥೆನೂ ಇದೆ. ಸೊ ಇದು ಎಲ್ಲ ಉಪಯೋಗ ಚೆನ್ನಾಗಿ ತಗೋಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಂದು ಈ ಸಮಿತಿಯಿಂದ, ಜಮಾತೆ ಇಸ್ಲಾಂ ಹಿಂದದ ಅಧ್ಯಕ್ಷರಿಂದ ಎಲ್ಲರಿಂದ ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಸರಿಯಾಗಿ ಬರಬೇಕಂತೇಳಿ ನಾವು ಮನವಿ ಮಾಡ್ತೀವಿ.